पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये तुमचा नंबर लागणार की नाही, तुमचा TAIT स्कोअर तुमच्या कॅटेगरीसाठी पुरेसा आहे का, या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही तयार केला आहे एक खास लाईव्ह कट ऑफ एस्टिमेटर. चला जाणून घेऊया तुमच्या प्रवर्गाचा संभाव्य कट ऑफ काय असू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आज पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात उमेदवाराच्या मनातील सर्वात मोठ्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे प्रवर्गानुसार टेट स्कोअर कट ऑफ. आज मित्रो आपल्याला हे बघायचं आहे की प्रवर्गानुसार टेट कट ऑफ काय राहणार आहे. त्यासाठी आपण एक कॅल्क्युलेटर सुद्धा तयार केलेलं आहे. काल आपण रँक काढला, आज मला वेगवेगळ्या प्रवर्गाचा कट ऑफ काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. मी सुरुवातीला हे नमूद करतो की हा जो आपण कट ऑफ काढणार आहे याला ड्रॉबॅक्स आहेत. आता ड्रॉबॅक्स कसे आहेत, तर या कट ऑफ वर या पवित्र पोर्टल मधले बरेचसे घटक परिणाम करतात. कोणते घटक परिणाम करतात, तर शिक्षक उमेदवाराची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता परिणाम करते. त्यांचा विषय सुद्धा त्या रँक, तो जो कट ऑफ आहे त्या कट ऑफ वर परिणाम करणार आहे. त्यामुळे हा काही अचूक कट ऑफ नाही. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की मग या कट ऑफचा उपयोग काय. मित्र, हा नियर अबाउट असतो, अप्रॉक्सिमेटली असतं, हे लक्षात घ्या. इक्वल्स टू नसतो. इक्वल्स टू म्हणजे बरोबर येते, नियर अबाउट म्हणजे अंदाज कट ऑफ. आणि या कट ऑफचा आपण वापर करून तुम्हाला, आता मला माहित आहे की आजपासून पवित्र पोर्टल हे शिक्षक उमेदवारांसाठी आता काम करणार आहे. तर तुम्हाला नीट प्राधान्यक्रम देता यावे. हे प्राधान्यक्रम देत असताना आपला कुठला तरी स्टडी असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही एक प्राथमिक तयारी आहे. शेवटी अंतिम पवित्र पोर्टल, त्याच्यावरच आपल्याला पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. चला तर मग मी आज अगोदर एक स्क्रीन इथं शेअर करतो. त्या स्क्रीनवरून आपल्याला थोडस याची एक पार्श्वभूमी लक्षात घ्यायची आहे. हा स्क्रीन आहे तो बघा. सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या शिक्षक उमेदवारांची संख्या या स्क्रीनवर सर्वात खाली दिसेल तुम्हाला. एकूण टोटल मध्ये 1,70,000. मग या 1,70,000 मध्ये SC चे उमेदवार किती आहेत, ST चे उमेदवार किती आहेत, BJ चे किती आहेत, हा सगळा डेटा आपल्याला माध्यमानुसार मिळालेला आहे. हा अधिकृत नाही, अगोदरच मी सांगतो तुम्हाला. परंतु एक नियर अबाउट आम्ही मागच्या भरतीच्या वेळेस बघितलं होतं की आपण जर अशा प्रकारे जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आपल्याला एक अंदाज येऊ. तर याच्यामध्ये SC चे जे उमेदवार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, अंदाजे ते असं आपण गृहीत धरलंय की 24,498, ST चे 27,573, VJA 6,710, NTB 3,145, NTC 4,531, NTD 3,838, SBC 2,258, OBC 31,325, EWS 18,091, ओपन 48,031. आणि याचं टोटल जेव्हा आम्ही लावलंय तेव्हा ते येते 1,70,000च्या जवळपास याचं अंदाजे येते आहे. आणि या फिगरचा वापर करून आपल्याला आपली रणनीती ठरवायची आहे.
त्याच्यासाठी आपल्याला एक आपण कॅल्क्युलेटर तयार केलेला आहे. त्या कॅल्क्युलेटर मध्ये जर आपण ह्या फिगर टाकल्या तर आपल्याला आपला कट ऑफ. तर ते कॅल्क्युलेटर मी आता इथं शेअर करतो. थोडस आपल्याला काय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दोन गोष्टी शेअर कराव्या लागतात. एक तर ही इमेज ज्याच्यावर म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या आहे, आणि दुसरं म्हणजे हे जे आपण कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे, हे कॅल्क्युलेटर सुद्धा आपल्याला इथं शेअर करावं लागतं. आता बघा, या कॅल्क्युलेटर मध्ये आपण इथं दिलेलं आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025. त्याच्यानंतर TAIT लाईव्ह कट ऑफ एस्टिमेटर असं या कॅल्क्युलेटरचं नाव आहे. मी एकूण रिक्त पदांची संख्या गृहीत धरतो. बरेचसे मग शिक्षक उमेदवार म्हणतात अजून तर पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्या नाहीत, तुम्हाला हे कसं समजलं? मित्र, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदर देऊन टाकतो. हे मी गृहीत धरलेलं आहे की 13,000 शिक्षक पदांची जे काही वेगवेगळ्या ठिकाणी मीडियामध्ये येते त्यानुसार शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 13,000 ते 15,000च्या दरम्यान राहील असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण 13,000 जर गृहीत धरली आणि एकूण सेल्फ म्हणजे सर्टिफिकेशन केलेल्या उमेदवारांची संख्या इथं आपल्याला बरोबर आहे. म्हणजे ती आपल्याकडे आलेली आहे 1,70,000 आहे. तर मी इथं ती जर 1,70,000 ही जर नमूद केली, की 1,70,000 मी इथं नमूद केलेली. त्याच्यानंतर आपण त्याचा मीन घेतलेला आहे, तो अंदाजे आहे 95. त्याच्यानंतर SD घेतलेला आहे 20. आणि मी आता इथं आपल्याला सर्वप्रथम जर समजा ओपन कॉम्पिटिशनचं काढायचं असेल तर ज्या काही ओपन रँक आपण इथं काढतोय 100% मी इथं घेतोय. आणि ओपन कॉम्पिटिशनचा जो काही रँक आहे तो किती येतो तो आता आपल्याला इथं बघायचा आहे मित्र. बघा, ओपन कॉम्पिटिशनचा रँक आपल्याला काढायचा आहे. तो किती येईल ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे हा ओपन कॉम्पिटिशनचा रँक म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गाच्या शिक्षक उमेदवारांचा सहभाग होतो. तो याच्यामध्ये संभाव्य कट ऑफ गुण एक्सपेक्टेड कट ऑफ 133 असा जातो. जर 13,000 जागा असतील तर 133 जागा आहे ओपन कॉम्पिटिशन. मग आता आपल्याला असं करायचं आहे की याला चेंज करायचं, याला बदलायचं आहे. बदलायचं आहे तर वेगवेगळे याच्यामधले जे काही शिक्षक उमेदवार आहेत प्रवर्गानुसार ज्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन ज्यांनी केलेलं आहे त्या शिक्षक उमेदवारांची आता संख्या घ्यायची आहे. तर पुढे याच्यामध्ये येते आता EWS. तर EWS चे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जे काही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांची जी संख्या आहे मित्र हो, ती संख्या आपल्याला आता बघायची आहे. ती संख्या बघू आपण. बघा इथं ही संख्या आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल EWS 18,091 इथं दिसते तुम्हाला. EWS आहे 18,091. आता या कॅल्क्युलेटर मध्ये मी EWS साठी 18,091 ही संख्या वापरतोय. कॅल्क्युलेटर मध्ये 18,091 ही आपल्याला संख्या वापरायची आहे आणि त्यांचा स्टेटच्या गुणानुसार कट ऑफ काय येणार आहे ते आता बघू आपण. बघा इथं 18,091 टाकायचं आपल्याला. 18,091 ही आहे EWSच्या उमेदवारांची संख्या. आणि त्यानंतर आता इथं सिलेक्ट करतो मी EWS ला किती जागा येतात तर 10% येतात. हा खाली त्यांचा कट ऑफ आलेला आहे, तो अंदाजे आहे, याच्यामध्ये फरक पडू शकतो. 124 गुणा
म्हणजेच जे EWH चे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांचे TAIT चे गुण 124 असतील तर ते सेफ झोन मध्ये आहेत, परंतु त्यासाठी एकूण रिक्त पदांची संख्या 13,000 असायला पाहिजे. ती जर कमी झाली तर मग हा वाढू शकतो आणि वाढली तर हा कमी होऊ. हे काढला आपण EWS साठी. आता आपण पुढचा प्रवर्ग घेणार आहे. पुढचा प्रवर्ग याच्यामध्ये हे जे आपलं कॅल्क्युलेटर आहे याच्यामध्ये ओबीसी आहे आणि ओबीसी साठी आहे 19% याच्यामध्ये घेतलेला. मी ज्या काही मुख्य प्रवर्ग आहेत त्यांच्याच घेतलेला आहे. बाकीच्यांनी थोडस त्याच्या जवळपासच त्यांचा कट ऑफ राहील असं गृहीत धरावं. तर आता आपण ओबीसीच्या जागा आपल्याला बघायच्या आहेत. ओबीसीचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांची संख्या आपल्याला आता या इमेज मध्ये दिसणार आहे. ती इमेज मी इथं या स्क्रीनवर घेतोय आता आणि आपल्याला ते बघायचं आहे. बघा ही ती इमेज आहे आणि याच्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन करणारे ओबीसी प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार ते इथं दिलेले आहेत 31,325 अंदाजे ना अप्रॉक्सिमेटली हा इंग्लिश मधला शब्द अंदाजे गृहीत धरलेले आहेत. मीडियामध्ये आलेली फिगर आहे ही अधिकृत नाही. पुन्हा एकदा हे मी स्पष्ट करतो कारण आपल्या शिक्षक उमेदवारची फसवणूक आपल्याला करायची नाही. फक्त एक प्रिपरेशन त्यांनी करावं हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे आणि प्रिपरेशन करून आपल्याला आपले प्राधान्यक्रम व्यवस्थित भरायचे आहेत म्हणजे आपल्याला कुठला जिल्हा मिळू शकतो हे याच्यावरनं आपल्याला जवळपास एक अंदाज येतो मित्र. तर 31,325 जर ओबीसी प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार असतील तर त्यांचा TAIT चा कट ऑफ काय राहणार आहे ते आता आपलं कॅल्क्युलेटर काय सांगते ते आपल्याला बघायचं आहे. त्या कॅल्क्युलेटर वरून आपण ते काढणार आहे. बघा तर मी कॅल्क्युलेटर इथं शेअर केलेलं आहे. या स्क्रीनवर कॅल्क्युलेटर टाकतो. 31,325 जागा इथं टाकायच्या आहेत आपल्याला. 31,325 31,325 एवढे जे उमेदवार आहेत 31,325 31,325 जे उमेदवार आहेत ते ओबीसी प्रवर्गाचे आणि त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. तर आता आपल्याला ओबीसीचा जो काही TAITच्या स्कोअर नुसार कट ऑफ काय येतो तो घेतो. आता बघा काय येतो. हा येतो 123 120 असा त्यांचा कट ऑफ येतोय. पण रिक्त जागांची जी काही संख्या आहे ती संख्या 13,000 असायला पाहिजे. जशी रिक्त जागांची संख्या बदलेल तसा कट ऑफ बदलतो मित्र. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. पुढली कॅटेगरी घेऊ आपण आता. पुढली कॅटेगरी आपल्या हे जे कॅल्क्युलेटर आहे किंवा याला इस्टिमेटर म्हणतोय आपण लाईव्ह इस्टिमेटर आहे. टॅट हे जे टॅटचा कट ऑफ आहे टेटचा कट ऑफ काढण्याचं लाईव्ह इस्टिमेटर आहे. त्याच्यामुळे पुढला जर आपण प्रवर्ग घेतला तर तो इथं प्रवर्ग आहे SC आणि या प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते 13% आहे. आता यांची जी संख्या आहे अंदाजे संख्या सेल्फ सर्टिफिकेशन करणारे जे काही उमेदवार आहेत SC प्रवर्गाचे त्यांची जी संख्या आहे ती अंदाजे संख्या आपल्याकडे आहे 24,498. हे 24,498 1,70,000 मध्ये SC प्रवर्गाच्या
उमेदवारांची म्हणजे जे काही एससी प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे ती संख्या 24,498. तर हे 24,498 आता आपल्याला या फिगरचा वापर करायचा आहे. फिगर आपल्याला लक्षात घ्यायची आहे 24,498. आता ही फिगर मी आपलं जे एस्टिमेटर आहे इथं टाकतोय 24,498. 24,498 फिगर इथं मी टाकली. आणि हा प्रवर्ग कोणता आहे तर एससी प्रवर्ग आहे म्हणून आपल्याला इथं एससी प्रवर्ग निवडायचा आहे. आणि यांचा इथं आता कट ऑफ तयार झालेला आहे 125. एक्सपेक्टेड कट ऑफ अंदाजे कट ऑफ 125 गुण असतात. या कट ऑफवर शैक्षणिक व्यावसायिक पात्रता परिणाम करते. तुमचा विषय सुद्धा परिणाम करतो. तुमचं समांतर आरक्षण सुद्धा यावर परिणाम करते. ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर परिणाम करतात. पण एक अंदाजे आपली स्टडी व्हावी प्राधान्यक्रम द्यायच्या दृष्टी म्हणतात की आपल्याला एखादी कृती करायची असेल तर ताकही फुगून प्यावं लागतं. कसा तशातला मित्र हो एक प्रकार आहे. हे आपण मी तुम्हाला मनापासून आवर्जून हे लक्षात घ्या. तुम्ही सगळं आपण नियर अबाउट पहा. हे इक्वल्स टू नाही याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह कुठंच नाही. याच्यामध्ये सगळं नियरली इक्वल्स टू मॅथमॅटिक्स मध्ये चिन्ह आहे. तर अंतिम कट ऑफ पवित्र कोर्टात देईल तोच खरा. हे सुद्धा इथं मी नमूद करतो. कुठला आपल्याला आता प्रवर्ग याच्यामधला घ्यायचा आहे मित्र हो. कुठला जो प्रवर्ग आहे याच्यामध्ये तो एसटीचा आहे. आणि एसटी साठी जे काही रिझर्वेशन आहे ते 7% आहे. 7% आहे. मग एसटीच्या उमेदवारांनी किती उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याचा अंदाजे आकडा आपल्याला आपल्या इमेज वरून घ्यायचा आहे. त्या इमेज मध्ये आपण अंदाजे आकडा बघणार आहे. मी वारंवार अंदाजे शब्द वापरतो. इक्वल्स टू नाही. बघा एसटी उमेदवारांची संख्या आहे 7,573. सॉरी 27,573 यांनी इथं दाखवलेली आहे. तर त्यांचा जो TAIT चा कट ऑफ आहे तो आता आपल्याला इथं बघायचा आहे. 573. आणि यांचा काय कट ऑफ येतो तो इथं आलेला आहे. तो येतो 114. हा सुद्धा याच्यावर यांचा विषय वगैरे सर्व गोष्टी पेशाक्षेत्र असते ते सुद्धा त्याच्यामध्ये वेगळा येतो. कारण त्याच्या सुद्धा पेशा क्षेत्राच्या जागा सुद्धा वेगळ्या. तर हा जो आहे हा आपण एसटी प्रवर्गाचा कट ऑफ इथं काढलेला आहे. या कट ऑफवर त्यांचा विषय शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता सगळ्या गोष्टी परिणाम. पुढं आपल्याला जायचं आहे. पुढलं घ्यायचं आहे आपल्याला. पुढला प्रवर्ग हे जे कॅल्क्युलेटर दाखवते आहे तो आहे VJNT आणि SBC. त्याचं टोटल घेतलेलं आहे ते 13% असं कॅल्क्युलेटर दाखवते आहे. त्याच्यानुसार एक अंदाजे पाहूया आपण. अंदाजे किती दाखवतोय तो आपल्याला काढायचा आहे. त्यांच्या जागा घ्यायच्यात आपल्याला याच्यामध्ये. इथं या सर्व जागांचं आपल्याला टोटल करावं लागेल. आणि टोटल केल्यानंतर यांचा कट ऑफ आपल्याला या इस्टिमेटर नुसार मिळणार आहे. तर ह्या ज्या सर्व जागा आहेत व्हीजे आणि SBCच्या याचं टोटल आपण आता कॅल्क्युलेटरवर करणार आहे. आणि कॅल्क्युलेटरवर केल्यानंतर
किती जागा येतात त्यांच्या वाट्याला ते आपल्याला बघावं लागणार आहे. तर याची टोटल करायची आहे. टोटल करूया आपण. बघा याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे 6,710, 3,145, 4,531, त्याच्यानंतर आहे 3,838, 3,838, 18,224. तर आपल्याला हा आकडा इथं वापरायचा आहे. 18,200 18,202. यांचा जो कट ऑफ येतो तो 121 गुण येतो. येतो 121. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रवर्गाचा कट ऑफ या कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने काढलेला. हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, त्याला भरपूर शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल त्याला धन्यवाद.